नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या मैदानात हॉटेल फौजी म्हणजे फौजी फूड कॉर्नर आणि श्रीराम डेअरी फार्म साप यांचा सुंदर आहे. तर या सुंदरची आता आपण मुलाखत घेऊयात. फौजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आजचं कसं नियोजन ठरलेलं? आजचं नियोजन रात्री अचानक झाले आणि आज आहे पळायला आपला सुंदर. कितव्या गटात पळणार आहे? 18व्या गटात पळणार आहे. कोणासोबत? कराडचा बैल आहे भारत म्हणून. फौजी तुम्ही जेव्हापासून मैदानात येत आहे आणि जेव्हापासून आजच्या मुलाला प्राइस केलाय तरी तुम्ही मैदानात बैलांचं नियोजन करताय, कसं हँडल करताय? आपल्याला नाद आहे, शेवटी नाद पण जोपासला पाहिजे आणि व्यवसाय एका साईडला आणि नाद करत पैसा पण कमावतोय आणि नाद पण जपतोय. फौजी खरोखर तुम्ही जे तुमचं दाल ड्राईव्ह असेल किंवा बैलगाडी क्षेत्रात सर्व मैत्रीपूर्व तुम्ही दाखवत असे की कुणाला उलटा शब्द किंवा काय पण शब्द असतो फौजी, तुम्ही कुणाला मागं सर म्हणत नाही, म्हणजे काय सांगशील बैलगाडी क्षेत्रात? बरोबर आहे की पैसे सगळेच कमावतात, माणसं पण कुठेतरी जपली पाहिजेत आणि तेच आपलं धोरण आहे महत्वाचं. माणसांबरोबर पैसे पण मिळतातच आणि माणसं पण आपल्याला पाहिजेत. ह्या दोन्ही गोष्टी बरोबर असल्या तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. फौजी किती दिवस झालं तुम्ही आता दालच्या राज चालू करून, किती दिवस झाले? आपल्याला 1 वर्ष झालं पूर्ण. कसा प्रतिसाद भेटला माणसांचा? अति चांगला प्रतिसाद आहे, कारण आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय, क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतोय, माणसांना जपायचा प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टी आपलं काम सुरू आहे आणि अजून आपण काहीतरी सुरू करणार आहे 15 दिवसामध्ये एक नवीन आयटम. फौजी जेव्हा तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये विचार कसा केला की आपण पण बैल घेऊया म्हणून? नाद खरा लागला बकासूरमुळे. बैलगाडी क्षेत्रातला देव, खूप मोठा फॅन आहे बकासूरचा, त्याच्यामुळेच नाद लागला खरं तर. आज कसं नियोजन करताय मग? आज तुम्ही किती बैल असतात तुमच्यापाशी? आता 2 आहेत आपल्याकडे बैल. कुठून घेतले होते? एक संभाजीनगरवरून घेतलाय आणि कितून आपल्यातच सातारा जिल्ह्यातूनच घेतलाय. कसं नियोजन करताय बैलांचं? हाय आमचे एक जिगरे आहेत, श्रीराम डेअरी फार्म साप, सगळं नियोजन तेच करतात. माझं योगदान कमी असतं, त्याच्यामुळे मला व्यवसायामुळे जमत नाही जास्त. सगळं योगदान त्यांनाच आहे, सगळं कष्ट तेच करतात आणि ते आहेत म्हणून दोन्ही बैल आहेत. दोस्ती कशी जुळून आली, म्हणजे कुठलं मैदान होतं? दोस्ती बकासूरमुळे जुळून आली. ते पण बकासूरचे कट्टर फॅन आहेत, मी पण बकासूरचा कट्टर फॅन. या बकासूरमुळेच आमची दोस्ती जुळून आली. दोघांच्या पण गाडीवर बकासूरचा फोटो आहे. काय सेम सांगा? सेम सेम म्हणजे एक भाऊच मानलं लागेल. एकत्रच टाकले एका दिवशीच बॅनर सेम, सगळं सेम सेम असते आमचं. फौजी जेव्हा बकासूर गुलालात राहतो तेव्हा तुमच्या हातात गुलाला पिशवी असते, काय सांगशील? ते मामांचा आणि मोहिल शेठ, वैभव मामा यांचे आभार मानतो मी की आपल्याला ते संधी देतात की पहिल्यांदा गुलाल लावायला. हे आपलं भाग्य मी समजतो की आपल्याला गुलाल लावायला मिळतं. कधीच आपल्याला मोहिल शेठ, वैभव मामा, संतोष मामा कधीच असे बोलत नाहीत, कधी बाबा आपल्या घरातल्यासारखं जपतात ते. आधीमध्ये फोन असतोय आणि आपल्याला तो मोका मिळतोय. गुलाल लावायचं एक लय मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे देवाच्या कपाळाला विजयाचा पहिला गुलाल तुमच्या हाताने. त्याला पहिला पायाला गुलाल लावायचा मान म्हणजे थोडक्यात आपल्याला देतात ते. खूप आनंद वाटतो आणि बरं वाटतं जरा. फौजी जेव्हा आपल्याला गोट्यावर कधी जातात तुमची बॅट पडत, गोट्यावर कधी जाणार आहे? गोट्यावर आता आपण मिळून सगळेच बरोबर जाऊया एक दिवशी, कारण देवाचं दर्शन एकदा तिथून पण घेऊन या. ज्या वेळेस मैदानात येतो पहिल्यांदा दर्शन घेतोच, पण गोट्यावर जाण्याची पण आम्ही एकदाच गेलेलो गोट्यावर, तेव्हा त्याला दुखापत झालेली. त्याच्यानंतर काही योग आला नाही व्यवसायामुळे, पण आवर्जून गोट्यावर जाणार आहे. फौजी जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रात घुसला तेव्हापासून म्हणजे खूप बदल बघायला भेटला असेल. खूप म्हणजे माणसं कशी आहेत, कशी नाहीत, कशी मैत्रीपूर्व आहेत, कशी काय काय सांगशील? चांगली पण आहेत माणसं, खोटी पण आहेत माणसं, पण तरी पण माणसं जपली पाहिजेत. आपण विश्वास ठेवतोय पूर्णपणे त्यांच्यावर, त्यांनी पण तसा आपल्यावर थोडा विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या नंदीवर विश्वास ठेवला, आपण आता खरेदी केली, बैल पळतोय पण थोडा अंधारात आहे पायऱ्यावर. माणसं विश्वास ठेवत नाहीत, म्हणजे आपला बैल पळतोय तरी माणसं विश्वास ठेवत नाही. आता आपल्याला मोठा कारनामा कधी बघायला भेटेल. आता सराव सुरू आहे, तयारी सुरू आहे, एखादं चांगलं नियोजन करून बघायला भेटेल. म्हणजे सर्वांना तवा डोळे उघडणार माणसाची की फौजी बोलत होते की माझा बैल पळतोय, पण कोणी विश्वास लोकांना. आणि कारण 2 महिने त्याच्या दुखापतीत गेले अमरापूरला, त्याच्या पायाला दुखापत झालेली, त्याच्यामुळे 2 महिना बसून. त्याच्या आधी त्यानं जायला त्या मैदानात गट पास करायचा, त्यावेळेस थोडा चर्चेत होता,
दुखापत झाल्यानंतर जरा 2 महिने बांधून असल्यामुळे चर्चेत नाही. काका कसं मॅनेज करताय तुमचं एवढं डेअरी असून घरी म्हणजे दुभतेवाली जनावर सगळे हे करून इकडं मॅनेज कसं काय करताय? तर काय नाद आहे म्हणजे केलं पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या जनावरांच्या धारा वगैरे करून सगळं मॅनेज नाही, करूनच गोट्यात यायला लागेल. माणूस आहे, डेअरीचं फक्त माझ्याकडे असतं आणि बैलांचं. आज दोस्तीनुसार म्हणलं तर फौजी तुम्हाला आज मैदान म्हणजे खूप म्हणजे ज्या त्या दोस्ती जुळवून दिल्या मैदानाने, हो. ज्या त्या बैल जी नाहीत बोलत ती माणसाने जुळवून दिली. जुळवून दिली. आज कसं वाटतं की आज फौजी आणि तुम्ही एकत्र येऊन ही बैलगाडी क्षेत्र चालवताय? दोस्ती म्हणण्यापेक्षा लहान भाऊ मोठा भाऊचा आहे. आज लहान भाऊ म्हणजे मोठा म्हणजे एक कुठलं बी कारण असो की विचारून विचारून दोघाला संगम. बैलाचं नियोजन येतं किंवा काय आहे काय बी असू दे म्हणजे खरोखर भावासारखं मैत्री हो. झाली बैलगाडी क्षेत्र आहे का नाही? म्हणजे कधी गुलालात कधी गुलाल नसेल पण नाराज की नाही? नाराज नाही. काय सांगतील फौजी आज जे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि पावसानं खरोखर साथ दिल्या. 2 दिवस भरपूर पाऊस पडला पण आज वाटत नव्हती की पण आज पावसानं साथ दिल्या. मागच्या वेळेस पण मैदान झालं तिथं बकासूरने 1 नंबर केला आणि मैदान पूर्ण झालं. पाऊस नव्हता आला. आज पण नाही वाटत पाऊस येईल, पूर्ण मैदान होईल. आणि आज आशा करतो असून आपला देव आज पण नाही, बकासूर आज 1 नंबर करणार. 100%. फौजी काय सांगाल मागच्या मैदानातलं जो निमसोडचं मैदान झालेलं त्या मैदानातला व्हिडिओ तुमचा व्हायरल होतोय. म्हणजे बक्कासूरला पकडायला तुम्ही पहिल्यांदा म्हणजे पकडताच पण तो आपण काळजी घेतो की त्याला एवढा मोठा आनंद आहे, आपण एवढं त्याच्यावर प्रेम करतोय आणि समोर गाड्या खूप लावलेल्या आणि पोरं खूप पाठीमागं पळत होती आणि मला जसं दिसलं जशी गाडी अडकण्याची भीती होती म्हणून मी पुढे पळत गेलो आणि धरलं. सुंदरची कुठली कुठली मैदानं झालीत काय सांगाल? आपली जवळजवळ सगळी मैदान झाले. चोराड झालंय, सातेवाडी झालंय, कात्रखंडाव झाले आणि गुलाल कुठं झालं? मुलांना सातेवाडीत क्वार्टर फायनलला राहिलेली गाडी तेव्हा कोणावर पडलेला काय? तेव्हा भारत बरोबर पळाले. पण तुमचे एवढे ओळख असून पण पायऱ्याला अडचण येतात वाईट काय सांगाल? किती मागितली हायस्ट वाईट कोण देत नाही. माणसं खूप ओळखीचे आहेत, सगळे म्हणतात देतो देतो बैल तुमचाच आहे पण देत कोण नाही. पण अडचणी काय येतात म्हणजे काय नक्की प्रॉब्लेम काय होतोय? वायदी पाहिजे लोकांना, बाकी पैसे पाहिजे. किती मागितली वाईट हायस्ट? आणि खोटं खूप बोलतात लोक. ज्याचा गट पास होत नाही तो पण भाडं मागतो आणि आपला बैल हातात असतोय काय तरी आपल्याला भाडं द्यायला लागतंय. 4-2 हजार वायदी द्यायला लागते. नाश्त्याला आपण सगळा इंतजाम करतो त्यांचा. खोटं बोलतात माझा असा पळतो तसा. भाऊजी खोटं न बोलता प्रामाणिकपणे कुठल्या खांदी पळतो कुठल्या खांदी नाही पळत हे प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. पाक झोपताना मग सांगतात बाबा माझा बाहेर झोपायची वेळ आली तर म्हणतो यार आमचा थोडासा दाबतो असं करतो तसं करतो. मग ते आधी कोणच सांग ना, पहिल्यांदाच सांगितलं बाबा माझा ह्या खांदी पायरा करताना सांगितलं का नाही बाबा आमचं बाहेरनं पळणारच नाही. म्हणजे खूप म्हणजे फसवूनच फसवणूक होते आहे का ना मैदानात? म्हणजे काय सांगता येतं म्हणजे आज तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हा जो पाय गेल का नाही त्यावेळेला म्हणा राहायला आमचं बाहेरनं पळणच झालं. इकडं अलीकड आमचा डावीनं पळतच नाही आणि फोनवर 4,000 द्या 10,000 द्या वायदी आणि हिथं आलं की हेच चालू आहे. आमचा ड्रायव्हर बसला पाहिजे, तुमच्या ड्रायव्हरनं गाडीच हाणली नाही, त्याला बैलच पळणार नाही असं म्हणजे बेकार आहे. खोटं बोलते जास्त. खोटं म्हणजे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात उतरला जाऊन मला सगळं कळायला लागले म्हणजे बैलगाडी सोपं नाही. सोपं नाही सोपं. सर्वसामान्य माणसानं मी म्हणणार ह्याच्यात अवघड आहे. मी म्हणणार ह्याच्यात सोपं नाही. आपल्याला वाटतं बाबा आपला पळतोय तरच पुढे चान्स घेतला नाही तर लवकरच भीक मागायला लागला. हे दिवस काय जास्त लांब नाही. त्याच्याकडे आहेत पैसा त्यांनी नाद करावा आणि गप्प बसवा. मित्रांनो खूप फौजीमध्ये कष्टाळू आणि मित्रांनो दोन्ही बैल त्यांची अतिशय सुंदर पद्धत पण माणसं फसवणूक करतात ते आता त्यांच्या आपण ऐकलं पण असं केलं नाही पाहिजे. फक्त खरोखर मित्रांनो प्रत्येकाला बैल दिला पाहिजे, प्रत्येकाला बैल वरती आणला पाहिजे का तर ही बैलगाडी आहे क्षेत्र हारू शकतो जिंकू शकतो. 1 नंबर मध्ये पळतात 2 नंबर मध्ये पळतात. थोडासा विश्वास दाखवायला पाहिजे कुठेतरी. जो खरंच पळतोय त्याला प्रामाणिकपणे बैल दिला पाहिजे पण ते देत नाही. त्यांनाच फक्त गुलालात राहायचं आणि त्यांनाच फक्त आपले 1 नंबर मध्ये राहायचं. त्या गोष्टी फौजी खूप अभिनंदन केलं की तुम्ही आज तर 2 शब्द रोखठोक मुलाखत दिली आणि खरोखर जे कसे वागतात लोक ती पण तुम्ही सांगितलं. आज खरोखर म्हणजे आज फौजीनं मग सोबत बोललो आज त्यांची गाडीला किती जण लोक फसवतात किती जण आम्हाला ह्या क्षेत्रात एकच सांगायचे आम्हाला एकाच माणसानं बैल दिला अवतार पवार. त्या माणसानं ना नाश्त्याचं पैसे घेतलं ना वायदी मागितली ना काय नाही मागितलं. म्हणजे अर्जुन
एका शब्दावर बैल त्यांनीच घेऊन दिलाय आम्हाला आणि त्यांनीच आम्हाला बैल दिला. नाहीतर ह्या मोठ्यात त्यांनीच नाश्ता आमचंच मैदान पण त्यांनीच खर्च आमचा केला. ड्रायव्हरला सुद्धा त्यांनीच सांगितलं गाडी अशी आण. एकमेव तेवढा बैलगाडी क्षेत्रात माणूस भेटला आम्हाला, गुरु म्हणायचं तो अवतार पवार, आणि त्यांनीच बैल दिला आम्हाला वजीरला. अर्जुन एवढा मोठा टॉपचा बैल एकाच माणसानं तेवढा दिला. मित्रांनो बघा, म्हणजे बैलगाडी क्षेत्र कधी कोण म्हणजे जो जवळचा माणूस आहे तोच आपला माणूस असतो. म्हणजे असं पहिरं करून बी फसवणं चुकीचं आहे मित्रांनो. खरोखर फौजी आणि दादा खूप धन्यवाद की तुम्ही रोखोक मुलाखत दिली आणि तुमचा बैल आज गुलाला पात्र व्हावा, सगळ्यांना कळावा की सुंदर बैल काय आहे. दादा खरोखर 2 शब्द बोलला, तुमचा मनापासून धन्यवाद.